सर्वांना श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात एक ऋषी महाराज राहत होते. साधू महाराज जेथे जेथे जायचे तेथे ते नामस्मरण करतच असे. उपदेश करायचे. साधू महाराजांची त्यांच्या नामस्मरणावर असलेली अपार श्रद्धा पाहून अनेकांनी त्यांच्याकडून रामनामाची दीक्षा घेतली होती. काही लोक त्यांच्या सहवासात राहून देवांची कृपा मिळवण्यासाठी त्यांचे शिष्य बनले होते आणि देवांची भक्ती, सेवा, नामजप करू लागले होते. असेच एकदा साधू महाराज आपल्या शिष्यांना नामाचा महिमा सांगत होते. तेव्हा ते म्हणाले की श्रद्धा असेल तर केवळ राम नामस्मरणाने मनुष्य सर्व संकटावर मात करू शकतो. हे ऐकून साधू महाराजांच्या एका शिष्याने आनंदाने उडी मारली. प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी त्याला रामबाण उपाय सापडला आहे असे त्याला वाटते होते. तो दररोज नदी पार करून भिक्षा मागण्यासाठी दुसऱ्या गावी जात असे. त्यासाठी त्याला त्या नाविकाला 4 आणे द्यावे लागत असे. ही फक्त एका दिवसाची बाब आहे. त्या दिवशी साधू महाराजांचा तो शिष्य परमार्थासाठी जात होता. त्या दिवशी कोठेतरी दूरवर पाऊस पडला होता. त्यामुळे नदीला पूर आला होता. नाविकाने ते घेण्यास नकार दिला. तेव्हा शिष्याला गुरुजींचा सल्ला आठवला की केवळ राम नामस्मरणानेच मनुष्य सर्व संकटावर मात करू शकतो. शिष्याने विचार केला की रामाच्या नावाने सर्व अडचणीवर मात करता येत असेल तर नदी पार करण्यात काय मोठी गोष्ट आहे. पण तरीही त्याच्या मनात शंका होती की तो कुठेतरी बुडाला तर. म्हणून त्याला आधी गुरुजींना विचारणे योग्य वाटले आणि तो पुन्हा गुरुजींकडे गेला आणि म्हणाला की गुरुजी, आज नदीला पूर आला आहे आणि नाविकाने आम्हाला ओलांडण्यास नकार दिला आहे, तर आता मी काय करू? तेव्हा गुरुजी म्हणाले, काही नाही, आज आपण पाण्यावर जगू. पण पाण्यावर जगणे शिष्याला मान्य नव्हते. त्यांनी गुरुजींना पुन्हा विचारले, तुम्ही म्हणता की रामाच्या नामस्मरणाने सर्व संकटे दूर होतात. राम नामाचा जप केल्याने नदीही पार करता येते का? तेव्हा गुरुजी म्हणाले, हो, नक्कीच. रामाचे नाम भक्तीने घेतल्याने सर्व संकटे दूर होतात. नदी पार करता येते, यात काही शंका नाही. मग काय? गुरुजींचे म्हणणे ऐकून शिष्य पुन्हा नदीकडे निघाला. शिष्याला खात्री नव्हती की तो ओलांडून जाईल, पण तरीही तो राम नामाची परीक्षा घेण्यासाठी नदीत उडी मारतो. त्याने पुन्हा एकदा राम बोलतो आणि एक पाऊल पुढे टाकले. त्यामुळे काही झाले नाही. 2दा राम राम म्हटले आणि पुढे निघाला, तरीही त्याचा काही परिणाम दिसला नाही. आता तो राम राम म्हणत पुढे जाऊ लागला. पाणी त्याच्या मानेपर्यंत आले. आता त्याला वाटले की रामनाम हे निरुपयोगी आहे. हे फक्त लोकांना उपदेश करण्यासाठीच आहे. गुरुजी खोटे बोलतात. तितक्यात एक मोठी लाट आली आणि त्याला वाहून नेले. डुबकी मारत मारत बिचारा तो शिष्य कसा तरी किनाऱ्यावर पोचला. त्याला गुरुजींचा खूप तेव्हा राग येतो. त्याने जाऊन आपली संपूर्ण घटना गुरुजींना सांगितली आणि वाईट साईड बोलण्यास सुरुवात केली. शिष्य म्हणाला, अहो, तुम्ही दांभिक गुरु आहात. कोणी जगेल की काय मरेल याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही. तुम्ही फक्त मूर्खपणाचा उपदेश करत राहता. तुमच्या सल्ल्याने आज मी जवळजवळ मरण पावलोच असतो. तुमच्या गळ्यातील हा हार घ्या. आज मी तुला सर्व जगासमोर नग्न करीन. गुरुजी हे सर्व काही शांत बसून हसत पाहत होते. ते पाहून तर शिष्य रागाने लाल झाला. मी गावकऱ्यांना तुमचे सत्य सांगणार आहे असे म्हणत शिष्य पुन्हा नदीकडे निघाला. गुरुजी ही मागून गेले. नदीच्या काठावर पोहोचले तेव्हा नदीची भर पडली होती. शिष्य नदीच्या काठावर बसला आणि नदी शांत होण्याची वाट पाहू लागला. गुरुजी नदीत गेले आणि त्यांनी नदीत प्रवेश करताच नदीने वाट दिली. हे पाहून शिष्य थक्क झाला. त्याला त्याची चूक समजली. पश्चातापाने पेटून त्याने नदीत पुन्हा उडी मारली. त्यावेळी त्याला जीवाची पर्वा अजिबातच नव्हती. तसेच स्वतःची जाणीवही नव्हती. त्याने धावत धावत नदी पार केली आणि गुरुदेवांच्या पायी पडून क्षमायाचना करू लागला. गुरुजींनी त्याला उचलून मिठी मारली. शुद्धीवर आल्यावर त्याने मागे वळून पाहिले. नदी जशीच्या तशी वाहत होती. त्याने आश्चर्याने गुरुजींना विचारले की गुरुजी, हे रहस्य तरी काय आहे? रामाचे नामस्मरण नदीत करताना मी पार करू शकलो नाही आणि आता मी काही नामजप केला नाही तरीही मी नदी पार कशी काय केली? असं का?
तर गुरुजी म्हणाले, सर्व काही विश्वासाचा चमत्कार आहे. नाम हे केवळ श्रद्धा वाढवण्याचे साधन आहे. तुम्ही त्याला राम म्हणा किंवा कृष्ण म्हणा किंवा काहीही म्हणा, काहीच फरक पडत नाही. जर तुमचा विश्वास असेल तर तर तुमचे कोणतेही नाव किंवा विचार तुम्हाला अडचणीतून मार्ग काढू शकतात. आणि जर विश्वास नसेल तर सर्व नामे व्यर्थ आहेत. गुरुजी पुढे म्हणाले, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नदी पार करत होता त्यावेळी तुमचा नामावर विश्वास नव्हता, पण शंका होती. पण आता त्याचा नामाने मला ओलांडताना पाहिल्यावर तुझी चूक तुला लक्षात आली आणि जीवाची पर्वा न करता शरणागती पत्करली. हा विश्वास आहे. जेव्हा उत्कृष्टतेबद्दलचे प्रेम, भगवंताबद्दलचे प्रेम आपल्या अंतःकरणात फुलते, तेव्हा समजून घ्या की श्रद्धा प्रकट झाली आहे. आता तुमचे आवडते नाम अर्थपूर्ण आहे. भक्ती आणि समर्पणानेच नामाला महत्त्व आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.